केंद्रीय संवाद पत्रकार संपादक कल्याणकारी संघटनेची कार्यकारिणी बैठक यशस्वीरित्या संपन्न. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त तसेच पोलीस मित्र संघटनेच्या महिला पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आणि राष्ट्रवादी महिला युवती अध्यक्ष कुमारी मोनिका जाधव यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून आज इचलकरंजी येथे केंद्रीय संवाद पत्रकार संपादक कल्याणकारी संघटनेची बैठक घेण्यात आली. सदरची ही बैठक प्रहार न्यूजचे तथा संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री नागराज हजारे यांनी संपादक अध्यक्ष श्री डॉक्टर विक्रम शिंगाडे सर यांच्या आदेशाने होते. या बैठकीवेळी श्री नागराज हजारे यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत म्हणाले की आज आपला भारत देश स्वतंत्र होऊन 77 वर्ष पूर्ण झाली. आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावा यासाठी अनेक महात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली तर कित्येकांनी तुरुंगवास देखील भोगला आहे. त्या सर्व महात्म्यांना अभिवादन करून श्री नागराज हजारे यांनी कार्यक्रमाची पुढील सूत्रे जनतेचा अधिकार नामाचे मुख्य संपादक श्री संदीप पाटील सर यांच्याकडे सोपवली. यावेळी श्री संदीप पाटील सर यांनी आजच्या कार्यक्रमास आलेले सेवानिवृत्त जवान श्री शिवाजी चव्हाण यांच्याशी संवाद साधताना म्हणाले की आम्ही केंद्रीय संवाद पत्रकार संपादक कल्याणकारी संघटना एका विशिष्ट उद्देशाने स्थापन केले आहे. समाजात पत्रकार म्हणून काम करत असताना अनेक पत्रकारांना समानतेची वागणूक मिळत नाही. बऱ्याच पत्रकारांवर जीवघेणे हल्ले होत असतात. अनेक युवक युवतींची पत्रकार म्हणून काम करण्याची इच्छा असताना त्यांना कोठे संधी मिळत नाही. शासन दरबारी प्रत्येक व्यवस्थेसाठी योजना राबवल्या जात असताना पत्रकारांसाठी कोणत्याही प्रकारची योजना शासन दरबारी राबवली जात नाही. यासाठी आपल्या केंद्रीय संवाद पत्रकार संपादक कल्याणकारी संघटनेच्या माध्यमातून अशा बऱ्याच गोष्टींसाठी प्रयत्न करावे लागत आहेत. यासाठी संघटनेची स्थापना करण्यात येत आहे. समाजातील काही संघटना तळागाळापासून काम करत असताना त्यांच्या विचारांची प्रामाणिकपणे प्रसार व्हावा यासाठी आमची संघटना मोठ्या उत्साहाने काम करते. अनेक उद्देश यावेळी संघटनेच्या मान्यवरांशी बोलताना जनतेचे अधिकार नाम्याचे मुख्य संपादक श्री संदीप पाटील सर यांनी मनोगतातून सांगितले. यावेळी सदर कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त जवान श्री शिवाजी चव्हाण सर, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री डॉक्टर विक्रम शिंगाडे सर, जनतेचा अधिकार नाम्याचे मुख्य संपादक श्री संदीप पाटील सर, ग्रामदेवताचे मुख्य संपादक श्री सखाराम जाधव सर, प्रहार न्यूजचे श्री नागराज हजारे, प्रीतीताई कोळी मॅडम, मोनिकाताई जाधव मॅडम, रुपालीताई शिवाजी चव्हाण मॅडम, वंदनाताई कोरे मॅडम, विनोद धनवडे, मधु धनवडे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व विचारवंत या ठिकाणी आपण एका निमित्ताने एकत्र आलो. केंद्रीय पत्रकार कल्याणकारी संघटनेच्या माध्यमातून एक युनिटी चांगल्या पद्धतीने आपण केलो. त्यामध्ये सगळे एक मनापासून एक जुटीने एक विचाराने एकत्र आलो. आजही एकत्र आहोत. पुढे एकत्र राहायचं आहे. त्यासाठी सगळ्यांची मनोगतामध्ये आपला जो आंतर आहे संघटनावासी की जो फार दिवसाचा अंतर एकत्र एक विचार करण्यासाठी जो गॅप पडतो तो कळला नाही पाहिजे. संघटना चालवत असताना आपापली कामं ही पण तितकंच महत्त्वाची आहे. कारण सगळ्या गोष्टी करत आपल्याला संघटना चालवायची असते. पण संघटना जिवंत ठेवायची असते याचं भानसुद्धा सगळ्यांना पाहिजे. या ठिकाणी सगळेजण आलेले आहेत. जे आले नाहीत त्यांनाही या सगळ्यांना 15 ऑगस्टच्या शुभेच्छा आहेत. आता हे योगायोग आहे. असं सुरुवात म्हटल्यानंतर योगायोगच असतोय आणि लास्ट म्हटलं की कोणी योगायोगच असतो. पण तरी योगायोगानेच असं म्हणजे एकत्र यायला म्हणजे भाग पडत असते. वेळ आहे. आमचे योगायोग आता मला जाधव साहेबांच्याबरोबर आमचं म्हणजे संबंध जुळले म्हणजे तसे पत्रकारिता ह्या विषयातून सध्या आमच्या विषय संपादक आहे. त्यांच्याकडे ग्रामदेवताला उस्ताद चॅनलला संपादक आहे रुपाली चव्हाण आणि शिवाजी चव्हाण 20 वर्ष सर्व्हिस केली मराठा बटालियनमधून रिटायर झाल्यानंतर काहीतरी आम्ही समाजकार्य करूया म्हणून आम्ही एक मधुर सूचक केंद्र काढले आमचं स्वतः सार्थक मधुर सूचक केंद्र. त्या केंद्रामार्फत आम्ही समाजकार्य करतो. 200 रुपये फक्त रजिस्ट्रेशन फी घेतो आणि मुलांची मुलीची लग्न आम्ही करतो. त्यातून काहीतरी समाजकार्य पाहिजे म्हणून आम्ही जाधव साहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो आणि हुमायून गदाफ सर असे हे दोघं आम्हाला मित्र चांगले म्हणजे मित्रच म्हणतो त्यांना आम्ही
आमच्यापेक्षा वयस्कर आहे, पण यांचं आम्हाला कायमस्वरूपी मार्गदर्शन चांगले मिळालेलं आहे. याबद्दल मी आपणा सर्वांना सर्वप्रथम आजच्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन आज आपल्या भारतीय स्वातंत्र्याला जवळजवळ 77 वर्ष पूर्ण 77 पूर्ण 77 वर्ष पूर्ण झालेले आहे. आपला भारत देश स्वतंत्र व्हावा, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी आपल्या भारत देशातील अनेक थोर महात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. त्या सर्वांना आपण आज इथे आदरांजली वाहून आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात